नाव स्वामिनी सुनील हिंगणे। मी माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल। मी इयत्ता 3रीत शिकत आहे। माझ्या गोष्टीचे नाव अकबर आणि बिरबल। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एक दिवशी अकबर आणि बिरबल दोघे जण जंगलात फिरायला जातात। जंगलामध्ये फिरत असताना एक वेळी अकबरच्या हातात एक काटा लागतो। तो काटा विषारी असतो। अकबरच्या हातातून रक्त येते। अकबर बिरबलला म्हणतो, हे बघ बिरबल, माझ्या हातातून रक्त येते, मला खूप त्रास होत आहे। बिरबल अकबरला म्हणतो, महाराज, हा काटा तर विषारी आहे, यामुळे तुमचे बोट कापावे लागेल आणि जर तुम्ही बोट कापले नाही तर विष तुमच्या सर्व शरीरामध्ये पसरेल। मग अकबरचे बोट कापले गेले। बिरबल म्हणतो, महाराज, जे होते ते चांगल्यासाठीच होते। हे वाक्य ऐकून अकबरला राग येतो। तो म्हणतो, बिरबल म्हणतो, माझे तरी इथे बोट कापले आहे आणि तू म्हणतोस जे होते ते चांगल्यासाठीच होते। अकबर आपल्या सैनिकांना सांगतो की याला आपल्या राजवाड्यात नेऊन फाशीची शिक्षा द्या। मी याला माझ्यासोबत शिकारीला नेणार नाही। मग सैनिक बिरबलला घेऊन फाशीची शिक्षा करण्यासाठी जातात। बिरबल शांत बसतो। त्याला तर माहित असते की जे होते ते चांगल्यासाठीच होत आहे। मग जंगलात अकबर एकटा शिकार करायला जातो। अशा थोड्या वेळाने तिथे पुढे अकबरला आदिवासी भेटतात। ते अकबरला उचलून घेऊन जातात आणि काले मातेच्या समोर अकबरचे बळी देण्याचे ठरवतात। बळी देण्याच्या ठरलं, अकबरचे बोट कापलेले दिसते। मग आदिवासी लोक म्हणतात, हा तर शापित आहे, याच्यामुळे अकबरला सोडून देतात। अकबर पळत पळत बिरबलकडे जातो आणि सैनिकांना सांगतो, ही शिक्षा थांबवा। बिरबलाला फाशीची शिक्षा होणारच होती, तेवढ्यात फाशीची शिक्षा थांबवली गेली। अकबर बिरबलला म्हणतो, जे होते ते चांगल्यासाठीच होते। तुझं हे वाक्य खरं ठरले। बोट कापल्यामुळे मी आज वाचलो आणि माझे जर बोट कापले नसते तर आज माझं डोकं तर नक्कीच कापायला लागले असते। बिरबल म्हणतो, हो महाराज, जे होते ते चांगल्यासाठीच होते। मग अकबर म्हणतो, यामध्ये माझा तर चांगलंच झालं, परंतु यामध्ये तुझं काय चांगलं झालं? तुला तर थोड्याच वेळात फाशीची शिक्षा मिळणार होती। बिरबल म्हणतो, महाराज, तुम्ही जर मला राजवाड्यामध्ये फाशीला पाठवले नसते तर मी तुमच्यासोबत शिकारीला आलो असतो आणि आदिवासी आपल्या दोघांना उचलून नेले असते। तुमचे बोट कापल्यामुळे त्यांना माझ्यावर बोट कापल्यामुळे नाही, मग माझे डोकं तर नक्कीच कापले असते। तात्पर्य, आपल्या जीवनात जे घडते ते चांगल्यासाठीच घडत असते। धन्यवाद।